Hello class, welcome to the lecture of cost accounting. In today's lecture I am starting with last unit that is related to overheads. In today's lecture we will study the concept of overhead, classification overheads, then absorption of overheads, allocation, what is apportionment, what is reapportionment of overheads. So in today's lecture only a theoretical part I am going to cover over here. You can see on your mobile screen the concept of overheads. The definition is given as per cost accounting standard, that is CAS, cost accounting standards. Overheads issued by ICWA India states that overheads comprises of indirect material, indirect employee cost and indirect expenses which are not directly identifiable or allocable to a cost object in an economically feasible way. So those expenses which cannot be directly identifiable, under which exactly head you are going to consider, those all overheads will be known as overheads. For example, we have factory overheads, production overheads. Okay, so we cannot exactly allocate that particular item. We are going to classify also this overhead, so at that time you will understand what exactly overheads means. How accounting is done? So overhead accounting aims to absorb the overheads in a product units produced by the firm. So overheads are absorbed by the प्रोडक्शन ज्या वेळेला आपण घेतो आहोत त्यावेळेला येणारे जे काही खर्च असतील ते काय करतं आहे, ते प्रोडक्ट ॲब्झॉर्ब करतो. इन शॉर्ट, वॅन वी कॅल्क्युलेट द प्राईस, वी फर्स्ट ऑफ ऑल ट्राय अँड अंडरस्टँड हाऊ मच कॉस्ट इज इन्कर्ड टू प्रोड्यूस वन युनिट. एक युनिट प्रोड्यूस करायला आपल्याला किती खर्च येतो त्याच्यावर पुढे आपली प्राईस ठरत असते. तर हे खर्च जे काही आपण करणार आहोत त्याचं आपल्याला काय करायचं आहे, तर ॲब्झॉर्प्शन म्हणजे तो प्रोडक्ट किती खर्च ॲट्रॅक्ट करतो अँड अकॉर्डिंगली वी कॅन डू द कॉस्टिंग. ओव्हरहेड अकाउंटिंग इन्व्हॉल्व्स व्हॉट? सी 3 टाइप्स. त्याच्यामध्ये 3 टाइप्स म्हणण्यापेक्षा एलिमेंट्स आहेत बघा. नंबर ए, कलेक्शन, क्लासिफिकेशन अँड कोडिफिकेशन ऑफ ओव्हरहेड्स. म्हणजे जो काही खर्च झालेला आहे त्या खर्चाची इन्फॉर्मेशन कलेक्ट करणं, देन क्लासिफाय करणं. क्लासिफिकेशन आपण बघणार आहोत ॲज पर द नेचर अँड ॲज पर द फंक्शन. अशा 2 टाईप्सवर तुम्ही ओव्हरहेडचं क्लासिफिकेशन करू शकता. अँड देन कोडिफिकेशन. कोडिफिकेशन विल हेल्प यू टू ग्रुप द सेम नेचर ऑफ ओव्हरहेड्स इन वन ग्रुप. म्हणजे वेगवेगळ्या नेचरच्या प्रमाणे तुम्ही ज्या वेळेला क्लासिफिकेशन करता त्याला कोड देता. तर कोडिफिकेशन तुम्हाला काय मदत करतं की जे भरपूर ओव्हरहेड्स असतील, अनेक ओव्हरहेड्स असतील, मॅनी ओव्हरहेड्स असतील, त्यांचं एका ठिकाणी ग्रुपिंग करायला सोपं जातं. सो कोडिफिकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. नेक्स्ट वी हॅव टू स्टडी अलोकेशन, अपॉर्शनमेंट अँड रिअपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स. अलोकेशन म्हणजे खर्चाचं जे काही वाटप आहे वेगवेगळ्या हेडखाली, त्या पद्धतीने त्याचं डिस्ट्रीब्युशन करायचं आहे. अपॉर्शनमेंट करायचं आहे अँड रिअपॉर्शनमेंट हे आपल्याला प्रॅक्टिकली बघायचं आहे. अँड ॲब्झॉर्प्शन ऑफ ओव्हरहेड्स, अगेन प्रॅक्टिकल पार्ट. सो जो बी आणि सी पार्ट आहे दॅट यू आर गोइंग टू स्टडी प्रॅक्टिकली. नाउ पहिला जो ए पार्ट आहे दॅट इज थिअरेटिकल. सो वी विल हॅव टू अंडरस्टँड व्हॉट इज कलेक्शन. कलेक्शन ऑफ ओव्हरहेड्स मीन्स द कलेक्टिंग ऑफ इनडायरेक्ट आयटम्स ऑफ एक्सपेन्सेस from the books of accounts and other records in logical groupings having regard to their nature and what is their function. नेचरनुसार त्याचं आपल्याला काय करायचं आहे, कलेक्शन करायचं आहे. ठीक आहे. कलेक्शन मीन्स वॉट? गेटिंग द इन्फॉर्मेशन और कलेक्टिंग द इन्फॉर्मेशन अबाउट द ओव्हरहेड्स. Overheads, as we have seen, which is related to all indirect expenses, are known as overheads. डायरेक्टली प्रोडक्शनशी रिलेटेड नसलेले काही वेळेला ते इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असतात, कॉमन एक्सपेन्सेस असतात. मग अशा वेळेला आपल्याला त्याचं सेग्रेगेशन करावं लागतं की फॅक्टरी ओव्हरहेड्स किती आहे किंवा प्रोडक्शनसाठी नेमका किती खर्च आला. ते सेग्रेगेशन आपण नंतर करू शकतो. पहिलं तर कलेक्शन करायचं आहे. आफ्टर कलेक्शन वी हॅव टू डू क्लासिफिकेशन. सो क्लासिफिकेशन कशा बेसिसवर करावं लागतं आपल्याला, तर नेचरच्या बेसिसवर. क्लासिफिकेशन मी पुढे एक्सप्लेन करणार आहे. इथे तुम्हाला कोडिफिकेशन दिलेलं आहे बघा पहिलं. ओके. ओव्हरहेड्स आर कलेक्टेड ऑन द बेसिस ऑफ प्री प्लॅन्ड ग्रुपिंग्स कॉल्ड कॉस्ट पूल्स, ग्रुप्स ऑर हेड्स. आपण पहिलेच ग्रुप केलेले असतात त्याला आपण काय म्हणतो आहोत, कॉस्ट पूल्स. नाव लक्षात ठेवायचं आहे त्याला की त्या ग्रुपिंगनुसार तुम्हाला काय करावं लागतं आहे, ओव्हरहेड्स कलेक्ट करावे लागतात. आता इथे दिलेलं आहे बघा, सोर्स ऑफ डॉक्युमेंट अँड नेचर ऑफ ओव्हरहेड्स आर समड ॲज बिलो. जसं की ओव्हरहेड कॉस्ट कलेक्टेड इनडायरेक्ट मटेरियल आहे. ओके. यू कॅन कलेक्ट दिस इन्फॉर्मेशन फ्रॉम स्टोर इश्यू नोट और परचेस वाउचर. अँड द नेचर्स, कुठल्या टाईपचं नेचर आहे, कन्झ्युमेबल और लुब्रिकंट्स एक्सेट्रा.
Then indirect labor is of wages, salary, contribution to statutory benefit, bonus, incentive, ideal type. हे सगळे कुठल्या टाईपचे आहेत तर इनडायरेक्ट लेबर. आता इनडायरेक्ट लेबरची माहिती तुम्हाला कुठून मिळणार आहे? पेरोल शीट्स आहे, टाईम शीट आहे, ह्याच्यातून तुम्हाला इनडायरेक्ट लेबरची माहिती मिळेल. दुसरा आहे इनडायरेक्ट मटेरियल, इनडायरेक्ट लेबर अँड इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. ऑल दिस 3 कॅन बी कलेक्टेड फ्रॉम कॅश बुक. ऑल टाईप्स ऑफ कॉस्ट ह्याच्यामध्ये येईल नेचर. देन अगेन सबसिडरी रेकॉर्ड्स असतात, जसं की जर्नल बुक आहे, त्याच्यातून तुम्हाला सगळ्या कॉस्टची माहिती मिळत जाते. म्हणजे ह्या बुक्स ऑफ अकाउंट्समधून तुम्हाला काय कलेक्ट करायचे, पहिले किती खर्च झाला. देन यू कॅन डू द कोडिफिकेशन. कोड्स मी इथे एक्झाम्पलसाठी बघा दिलेले आहेत, बुकमध्ये तुम्हाला दिसू शकतात. कॉस्ट सेंटर कोड्स आहेत. यू कॅन सी फर्स्ट कॉस्ट काय दिलेलं आहे, 11001 टर्निंग डिपार्टमेंट, देन ग्राइंडिंग डिपार्टमेंट, कॉम्पोनंट्स मॅन्युफॅक्चरिंग, असेंब्ली. आता इथपर्यंत जर बघितलं तर सगळे कोड 1नी स्टार्ट होत आहेत आणि हे सगळे कशाशी रिलेटेड आहे, प्रोडक्शन डिपार्टमेंटशी. सो प्रॉपर कोडिफिकेशन इज डन वेदर इवन दो द एक्सपेन्सेस आर डिफरंट. ओके, त्याचं कोडिंग केलेलं आहे की प्रत्येक डिपार्टमेंटला कोड दिलेला आहे, त्यानुसार त्याचं कोडिंग केलेलं आहे बघा. दुसरे जे आहेत मेंटेनन्स, क्वालिटी कंट्रोल, स्टोर्स, हे सगळं फॅक्टरीशी रिलेटेड आहे, त्यामुळे 2नी स्टार्ट केलेलं आहे. 3 आहे तर जनरल आहे, HR डिपार्टमेंट आहे आणि अकाउंट्स डिपार्टमेंट आहे. इट कॅन बी फॉर प्रोडक्शन ऑल्सो, इट कॅन बी फॉर मार्केटिंग ऑल्सो अँड सो ऑन. सो हे जनरल आहे. हे एक्झाम्पल झाले, अशा पद्धतीचं कोडिफिकेशन असतं असं मला सांगायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. नेक्स्ट क्लासिफिकेशन, ॲज आय हॅव सेड, क्लासिफिकेशन ऑफ ओव्हरहेड्स कॅन बी आयदर ऑन द बेसिस ऑफ नेचर और आयदर ऑन द बेसिस ऑफ फंक्शन. नेचरला तुम्ही बिहेवियर पण म्हणू शकता. ॲज पर द नेचर यू कॅन क्लासिफाय द ओव्हरहेड्स ॲट फिक्स्ड ओव्हरहेड्स अँड variable overheads. Now what do we understand by fixed overheads? The overheads, even though the production or irrespective of the production units or the volume produced, the overheads which remain fixed are known as fixed overheads. Variable overheads are directly proportionate to your production. म्हणजे जसं प्रोडक्शन वाढेल तसं व्हेरिएबल कॉस्ट तुमची वाढणार आहे किंवा ओव्हरहेड्स वाढणार आहे. प्रोडक्शन कमी झालं, व्हेरिएबल ओव्हरहेड्स कमी होणार आहे. जसं की डायरेक्ट मटेरियल आहे, डायरेक्ट वेजेस आहे, ऑल डायरेक्टली रिलेटेड टू दी प्रोडक्शन आर व्हेरिएबल ओव्हरहेड्स. तुमच्या प्रोडक्शनशी डायरेक्टली रिलेटेड असलेले जे खर्च आहेत, म्हणजे प्रोडक्शन ज्या वेळेला नील आहे त्यावेळेला हा खर्च होणार नाही. किंवा प्रोडक्शन स्टार्ट केल्यानंतर जे खर्च सुरू होतात त्याला आपण म्हणतो आहोत व्हेरिएबल ओव्हरहेड्स. सो इन शॉर्ट, दोज ओव्हरहेड्स विच आर डायरेक्टली प्रपोर्शनेट विथ द प्रोडक्शन are known as variable overheads, and those overheads which are not directly proportionate to the production are known as fixed. Irrespective of your production level, the cost which remains constant is known as fixed overheads. आता फंक्शननुसार कसं बायफर्केशन केलं आहे, क्लासिफिकेशन बघा. प्रोडक्शन ओव्हरहेड्स, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स. म्हणजे प्रोडक्शनशी रिलेटेड सगळे कुठल्या हेडखाली जातील, अंडर द हेड प्रोडक्शन ओव्हरहेड्स. सेलिंगला येणार आहे जसं की सेल्समॅन सॅलरी आहे, त्यानंतर डिलिव्हरी व्हॅनचे काही खर्च असतील तर ते, ओके, सेल्समन कमिशन असेल, ॲडव्हर्टिजमेंट असेल, तर हे कुठल्या हेडखाली जातील, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स मीन्स स्टाफ सॅलरी आहे, प्रिंटिंग, स्टेशनरी, देन रेंट, ऑफिस रेंट आहे, हे सगळे ॲडमिनिस्ट्रेशनशी रिलेटेड आहेत. सो त्या हेडखाली जातील. सो यू कॅन क्लासिफाय अकॉर्डिंगली. सो 2 नेचरवर आपण बघितलं क्लासिफिकेशन, आयदर ऑन नेचर, नेचरला तुम्ही बिहेवियर पण म्हणू शकता, अँड ऑन द बेसिस ऑफ फंक्शन. नेक्स्ट वी हॅव ॲब्झॉर्प्शन कॉस्टिंग. व्हॉट इज ॲब्झॉर्प्शन कॉस्टिंग? द ऑब्जेक्टिव्ह ऑफ ॲब्झॉर्प्शन कॉस्टिंग इज टू इन्क्लूड or absorb or attract, in other words you can call it as, in the total cost of product and appropriate शेअर ऑफ दी ऑर्गनायझेशन टोटल ओव्हरहेड. म्हणजे एकूण जो काही खर्च झालेला आहे कॉमन, त्याच्यापैकी नेमकं प्रोडक्शनसाठी किती खर्च झाला किंवा HR साठी किती खर्च झाला, वेगवेगळ्या डिपार्टमेंटसाठी किती खर्च झाला, हे ठरवणं, त्याला आपण म्हणतो आहोत ॲब्झॉर्प्शन किंवा ॲट्रॅक्ट करणं. सो ॲन ॲप्रोप्रिएट शेअर इज जनरली टेकन टू मीन ॲन अमाऊंट विच शोज द अमाऊंट ऑफ टाईम अँड एफर्ट दॅट हॅज गॉन इन टू प्रोड्युसिंग अ युनिट. आता फॉर एक्झाम्पल, एखादा सुपरवायझर आहे, इफ ही इज वर्किंग फॉर फॅक्टरी ऑल्सो अँड फॉर ऑफिस ऑल्सो. सो on what basis we are going to absorb the cost in factory and in office? On the basis of time spent by that supervisor in factory and in office. For example, say suppose he is working for 12 hours. Example घेऊन चला.
आउट ऑफ 12 hours इफ ही इज वर्किंग 8 hours इन फॅक्टरी अँड 4 hours इन ऑफिस. सो तुमचं अलोकेशन जे आहे त्याच्या सॅलरीवरचं ते कसं करावं लागेल, जे टोटल सॅलरी आहे त्यातला 12 पैकी 8 पार्ट फॅक्टरीला दाखवायला लागेल आणि 4 पार्ट्स जे असतील ते ऑफिसला दाखवायला लागतील. सो तुमचं अपॉर्शनमेंट कोणत्या बेसिसवर होईल, 8:4. अशा पद्धतीने तुम्हाला ते पुढचं अपॉर्शनमेंट करावं लागेल. ओके. अब्झॉर्प्शन कॉस्टिंग इज अ मेथड फॉर शेअरिंग ओव्हरहेड्स बिटवीन डिफरंट प्रोडक्ट्स ऑन अ फेअर बेसिस. वेगवेगळे प्रोडक्ट्स जर असतील तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला त्याचं अलोकेशन करणं गरजेचं आहे किंवा शेअरिंग करणं गरजेचं आहे. व्हॉट इज द मेन रिझन बिहाइंड इट? द मेन रिझन फॉर युझिंग ॲब्झॉर्प्शन कॉस्टिंग are for inventory valuation, then pricing decision and establishing the profitability of different products. वेगवेगळे प्रोडक्ट्स जर असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला प्रत्येक प्रोडक्टवर किती खर्च झाला हे जाणून घेणं गरजेचं आहे. त्याच्यावरूनच तुम्ही प्राईस ठरवणार आहात. त्यानंतर इन्व्हेंटरीचं व्हॅल्युएशन करणार आहात. बिकॉज सी ॲज पर अकाउंटिंग स्टँडर्ड टू इन्व्हेंटरी इज व्हॅल्यूड ॲट कॉस्ट प्राईज ऑर मार्केट प्राईज विच एव्हर इज लेस. त्यामुळे कॉस्ट प्राईज आपल्याला ठरवत असताना त्याच्यावर झालेला खर्च हा फाइंड आउट करावा लागतो. आता त्याचे 3 स्टेजेस आहेत, 3 स्टेजेस आहेत ॲब्झॉर्प्शन कॉस्टिंगचे. पहिला आहे अलोकेशन, देन अपॉर्शनमेंट अँड ॲब्झॉर्प्शन. असे 3 हेड्स आपल्याला हे प्रॅक्टिकली बघायचे. फर्स्ट ऑफ ऑल थिअरिटिकल पार्ट आपण आज कव्हर करणार आहोत. सो व्हॉट इज अलोकेशन ऑफ ओव्हरहेड्स? द नेम इट सेल्फ सेज. अलोकेशन मीन्स व्हॉट? टू डिस्ट्रीब्यूट ऑर टू असाइन, वाटप करणं. सो अकॉर्डिंग टू कॉस्ट अकाउंटिंग स्टँडर्ड 3, allocation of overheads is assigning a whole item of cost directly to a cost center. An item, for example, depreciation of a particular machine should be allocated to a particular cost center if the machine is directly attached to the cost center. An item of expense which can be directly related to cost center is to be allocated to the cost center. Particular cost center जो तुमचा असेल त्याला डायरेक्टली अटॅच असलेल्या आयटमला आपल्याला काय करायचं आहे, त्या पर्टिक्युलर कॉस्ट सेंटरला तुम्हाला तो अलोकेट करायचा आहे किंवा त्याचं वाटप करायचं आहे. जसं मी म्हटलं आहे की पर्टिक्युलर मशीन एखाद्या प्रोडक्टसाठी आपण यूज करतो आहे तर त्या मशीनवरचं डेप्रिसिएशनचा खर्च तुम्हाला त्या प्रोडक्टसाठीच दाखवावा लागेल, दुसऱ्या प्रोडक्टसाठी दाखवून चालणार नाही. इफ सपोज अ प्रोडक्शन युनिट इज प्रोड्युसिंग टू टाइप्स ऑफ product A and product B. Product A is produced with the help of a specific machine, automatic machine. मग त्याच्यावरचा जो खर्च आहे डायरेक्टली त्या प्रोडक्टलाच लागू होईल, बी प्रोडक्टला होणार नाही. सो एक कॉस्ट सेंटर फाइंड आउट करणं व्हेरी इम्पॉर्टंट आहे. सेकंड स्टेप त्याच्यामध्ये आहे अपॉर्शनमेंट अँड ॲब्झॉर्प्शन ऑफ ओव्हरहेड्स. अपॉर्शनमेंट्स अकॉर्डिंग टू कॉस्ट अकाउंटिंग स्टँडर्ड 3, अपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स इज डिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेड्स टू मोर दॅन वन कॉस्ट सेंटर ऑन सम इक्विटेबल बेसिस. आता काही वेळेला कॉमन खर्च होतो, मग तो कॉमन खर्च आहे आपल्याला काय करायचं आहे, डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. जसं मी सुपरवायझर सॅलरी सांगितली तुम्हाला, ओके ना. तर तो ॲट अ टाईम वेगवेगळ्या प्रोडक्टसाठी काम करत असेल तर त्या बेसिसवर तुम्हाला त्याचं अपॉर्शनमेंट करायचं आहे, डिस्ट्रीब्युशन करायचं आहे. पहिलं अलोकेशन काय आहे तर डायरेक्टली त्या पर्टिक्युलर प्रोडक्टलाच तुम्ही ते खर्च दाखवणार आहात. दुसरा आहे कॉमन खर्च तुम्हाला डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. आता ह्याचं नीड काय, द कॉमन एक्सपेन्सेस. जसं मी सांगितलं बघा, द कॉमन एक्सपेन्सेस इन्कर्ड फॉर 2 or more डिपार्टमेंट्स हॅव टू बी अपॉर्शन टू ईच डिपार्टमेंट. ओके. जसं HR चा खर्च असतो, ॲडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सेस असतात, मग ते काही एकाच ह्याला येत नाही. प्रोडक्शन डिपार्टमेंट किंवा सेलिंग डिपार्टमेंटला एकाच कुठल्या ह्याला येत नाही, सगळ्यांसाठी खर्च आहे तो. त्यामुळे त्या पर्टिक्युलर बेसिसवर तुम्हाला त्याला डिस्ट्रीब्यूट करावा लागतो. दिस इज नोन ॲज डिपार्टमेंटलायझेशन ऑफ ओव्हरहेड्स. अपॉर्शनमेंटला तुम्ही आणखीन काय म्हणू शकता, डिपार्टमेंटलायझेशन ऑफ ओव्हरहेड्स. फॉर एक्झाम्पल, द एक्सपेंडिचर ऑन जनरल रिपेअर अँड मेंटेनन्स can be allocated to that department but has to be apportioned to various other department also. ओके. आता ह्याचं डिफरन्सिएशन दिलं आहे बघा, ॲलोकेशन आणि अपॉर्शनमेंटमध्ये तुम्ही डिफरन्स बघू शकता. आयडेंटिफाय द कॉस्ट सेंटर अँड चार्जिंग इट एक्सपेन्सेस इन फुल. पूर्ण एकाच कॉस्ट सेंटरला तुम्हाला चार्ज करायचं आहे, पण अलॉटमेंटमध्ये तसं नाही आहे. अपॉर्शनमेंटमध्ये काय आहे तर कॉमन कॉस्ट आहे ती तुम्हाला डिस्ट्रीब्यूट करावं लागते. ॲलोकेशन स्पेसिफिक आणि आयडेंटिफायबल एक्सपेन्सेस असतात, पण अपॉर्शनमेंटमध्ये काय असतं, जनरल किंवा कॉमन एक्सपेन्सेस तुम्हाला डिस्ट्रीब्यूट करावे लागतात. वेर इन कॉस्ट सेंटर किंवा नंबर ऑफ सेंटर वनच असतं आहे, इथे मेनी असतं आहे. द बेसिस अलोकेट डायरेक्टली त्यालाच आयडेंटिफायबल असल्यामुळे त्यालाच डायरेक्टली होतं आहे, इथे अलोकेट इनडायरेक्टली करायला लागतं. अमाऊंट ऑफ ओव्हरहेड चार्ज इन फुल आणि इथे प्रपोर्शनेट चार्ज असतं आहे.
प्रत्येकाला थोडी थोडी अमाऊंट तुम्हाला चार्ज करावी लागते प्रत्येक डिपार्टमेंटला. अझम्पशन नॉट रिक्वायर्ड, इथे अझम्पशन आपल्याला काही वेळेला अज्युम करावे लागतात. उदाहरणार्थ सुपरवायझरबद्दल काही इन्फॉर्मेशन दिली नाही तर आपल्याला काय अज्युम करावं लागते की तो प्रोडक्शन डिपार्टमेंटसाठी पण आणि इतर डिपार्टमेंटसाठी पण इक्वली काम करतोय असं इक्वली अझम्पशन करावं लागतं काही वेळेला इन्फॉर्मेशन दिली नसेल तर. ठीक आहे. देन हाऊ टू कॅल्क्युलेट द ओव्हरहेड ॲब्झॉर्प्शन रेट, तुम्हाला फॉर्म्युला दिलेला आहे इकडे. ॲब्झॉर्प्शन ऑफ ओव्हरहेड्स इज चार्जिंग ऑफ ओव्हरहेड्स फ्रॉम कॉस्ट सेंटर टू products or services by means of absorption rate for each cost center, which is calculated as follows: total overheads of cost center divided by total quantum of basic, that is units, and then you can calculate the overhead absorbed is equal to overhead absorption rate multiplied by unit of product or services. म्हणजे काही वेळेला जसं मी सांगितलं की ए आणि बी दोन प्रोडक्ट आहेत, तर एचे आणि बीचे टोटल मिळून किती, पहिलं तर युनिट आपण करतो आहोत प्रोड्यूस, पर युनिट तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यानंतर मल्टिप्लाइड बाय इच प्रोडक्ट युनिट्स. फॉर एक्झाम्पल एचे 10,000 युनिट आहेत तर त्या रेटने त्याला मल्टिप्लाय करावं लागेल. बीचे मे बी 20,000 युनिट्स असतील तर त्या पद्धतीने त्याला मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे पहिलं तुम्हाला पर युनिट फाइंड आउट करायचं आहे अँड देन पर युनिटची जी अमाऊंट असेल ती तुम्हाला प्रत्येक प्रोडक्टला मल्टिप्लाय करायची आहे. आता टाईप्स दिले आहेत बघा इथे, प्रोडक्शन ओव्हरहेड्स. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे कोणतं, सेलिंग. हां, आता इथे तुम्हाला ॲलोकेशन कोणत्या पद्धतीने करायचं हा चार्ट इम्पॉर्टंट आहे. इथे ओव्हरहेड्स कोणत्या बेसिसवर तुम्ही करणार ह्याचं तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. अपॉर्शनमेंट दिलेलं आहे बघा. प्रायमरी डिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेड्स, रेंट अँड अदर बिल्डिंग एक्सपेन्सेस असतील, लाईटिंग, हेटिंग, फायर प्रिकॉशन सर्व्हिस असेल, एअर कंडिशनिंग, ह्या खर्च जर असेल तर कुठल्या बेसिसवर अपॉर्शनमेंट कराल तुम्ही याचं. आय एम नॉट टॉकिंग अलोकेशन, आय एम टॉकिंग अपॉर्शनमेंट. अपॉर्शनमेंट म्हणजे काय, कॉमन खर्च आहे तो तुम्हाला वेगवेगळ्या कॉस्ट सेंटरला डिवाईड करायचं आहे. मग तो कोणत्या बेसिसवर होईल, तर फ्लोर एरियावर होईल. किती एरिया व्यापलेला बाबा, फॅक्टरीला किती एरिया आहे, ऑफिसला किती एरिया आहे, त्या अकॉर्डिंगली तुम्हाला ते डिवाईड करायचं आहे. देन परक्विजिट्स, लेबर वेलफेअर एक्सपेन्सेस, टाईम किपिंग, पर्सनल ऑफिस, सुपरविजन. आता हे सगळं लेबरशी रिलेटेड आहे त्यामुळे कुठल्या बेसिसवर होईल, नंबर ऑफ वर्कर. फॅक्टरीमध्ये 10 लेबर आहेत, ऑफिसमध्ये 5च आहे, मग खर्च इक्वली डिवाईड होईल का, नाही. सो 10:5 मध्ये तुम्हाला तो खर्च डिवाईड करावा लागेल. कोणते खर्च, जे लेबरशी रिलेटेड आहेत किंवा वर्कर्सशी रिलेटेड आहेत. त्यानंतर कॉम्पेन्सेशन ऑफ वर्कर्स, हॉलिडे पे, त्यानंतर ESI आहे अँड प्रॉव्हिडंट फंड आहे अँड परक्विजिट्स असतील तर पुन्हा ते डायरेक्ट वेजेसवर केले जाऊ शकतात. बिकॉज वेजेस विल डिसाईड ऑल दिस कॉन्ट्रीब्युशन. वेजेस किती जात आहेत त्या बेसिसवर तुम्हाला करायचं आहे. देन डेप्रिसिएशन ऑफ प्लांट अँड मशिनरी, रिपेअर्स अँड मेंटेनन्स पुन्हा कॉमन खर्च आहे. सो इट विल बी ऑन बेसिस ऑफ कॅपिटल व्हॅल्यू ऑफ असेट. म्हणजे फॅक्टरीमध्ये जे तुमचे असेट्स असतील त्याची व्हॅल्यू किती आहे, ऑफिसमध्ये असेट्स असतील त्याची व्हॅल्यू किती आहे, त्या बेसिसवर तुम्हाला डेप्रिसिएशन अलॉकेट करायचं आहे. इन्शुरन्स ऑफ स्टॉक ऑन द बेसिस ऑफ स्टॉक व्हॅल्यू. स्टॉकचं जर इन्शुरन्स असेल तर प्रत्येक प्रॉडक्टचं किती स्टॉक आहे त्या बेसिसवर तुम्हाला अपॉर्शनमेंट करायचं आहे. लाईटिंग एक्सपेन्सेस जर कॉमन असतील तर नंबर ऑफ लाईट पॉईंट्स और एरिया और मीटर्ड युनिट्स या बेसिसवर. इलेक्ट्रिक पॉवर असेल तर हॉर्स पॉवर ऑफ मशीन प्रत्येकाची किती आहे त्या बेसिसवर तुम्हाला करायचं आहे. ह्या बाजूचे जे तुम्ही बघता आहात बेसिस ऑफ अपॉर्शनमेंट, दॅट विल बी गिवन इन रेशिओ और आयदर इन पर्सेंटेज. सो अकॉर्डिंगली तुम्हाला हे करायचं आहे. ह्याचा क्लिक करून घ्यायचा आहे. दिस विल बी हेल्पफुल. पुढे रिअपॉर्शनमेंट कोणत्या बेसिसवर करायचं आहे बघा. रिअपॉर्शनमेंटचा पण चार्ट तुमच्या इथे आहे, सेम आहे रिअपॉर्शनमेंटचा चार्ट, तुम्ही क्लिक करू शकता. ओके, हे दोन इम्पॉर्टंट आहेत तुम्हाला फ्रॉम द पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ प्रॅक्टिकल. टेबल नंबर 1 अँड टेबल नंबर 2. ठीक आहे. तर बेसिस ऑफ डिनॉमिनेटर कोणकोणते असतील, म्हणजे जसं आपण ॲब्झॉर्प्शन रेट बघितला तिथे युनिट ऑफ प्रोडक्टने डिवाईड केलेलं आहे. ते कोणासाठी आहे, ज्या वेळेला सिंगल प्रोडक्ट इज प्रोड्यूस्ड और वेरियस प्रोडक्ट्स आर सिमिलर इन स्पेसिफिकेशन. डायरेक्ट लेबर कॉस्ट ॲज अ डिनॉमिनेटर कधी यूज करणार आहात, व्हॅन कन्वर्जन प्रोसेस इज लेबर इंटेन्सिव्ह अँड वेज रेट्स आर सबस्टॅन्शियली युनिफॉर्म. अगेन व्हेन कन्वर्जन प्रोसेस इज लेबर इन्सेंटिव्ह, त्याला पण तुम्ही डायरेक्ट लेबर आर वापरू शकता.
डायरेक्ट लेबर कॉस्ट वेगळं आहे, आर वेगळं आहे, किती तासी काम झालेलं आहे. मशीन आर कधी यूज करायचं आहे? वेन प्रोडक्शन मेनली डिपेंड्स ऑन परफॉर्मन्स ऑफ दी मशीन. ओके. ॲलोकेशन अँड अपॉर्च्युनिटी ऑफ प्रोडक्शन ओव्हरहेड्स. आपल्याला प्रोडक्शन ओव्हरहेड्स या ठिकाणी बघायचे आहेत. दिस यू कॅन नोट इट डाऊन. गरज नाही आहे, ते मी प्रॅक्टिकली सांगताना तुम्हाला ते मेन्शन करत जाईल. हा फक्त चार्ट करून ठेवा प्रोडक्शन ओव्हरहेडचा. असाइनमेंट टू सिंगल डिपार्टमेंट, कॉमन फॉर 2 और मोर डिपार्टमेंट, असे 2 टाईपचे खर्च आहेत. तर ज्यावेळेला आपण म्हणतो आहोत सिंगल डिपार्टमेंट आयडेंटिफायबल आहे त्यावेळेला ते ॲलोकेशन होतं. ठीक आहे. ज्या वेळेला 2 डिपार्टमेंटचं असेल त्यावेळेला अपॉर्शनमेंट करतो आहे. मग अपॉर्शनमेंट करताना पुन्हा प्रोडक्शन डिपार्टमेंट किती, सर्व्हिस डिपार्टमेंट किती हे बघावं लागेल तुम्हाला. दॅट इज युअर प्रायमरी डिस्ट्रीब्युशन. त्यानंतर प्रोडक्शन डिपार्टमेंटसाठी पुन्हा प्रोडक्ट 1, प्रोडक्ट 2, प्रोडक्ट 3 असं तुमचं ॲब्झॉर्प्शन रेट जो असेल तो कॅल्क्युलेट करायचा आहे. सर्व्हिस डिपार्टमेंटसाठी वेगळं केलेलं असताना सर्व्हिस 1, सर्व्हिस 2, सर्व्हिस 3. आता ह्या सर्व्हिसेसमध्ये पण प्रोडक्शनसाठी किती यूज केलेलं आहे, जसं की मेंटेनन्स आहे, HR आहे, अकाउंट्स आहे. मग त्याचं प्रोडक्शनसाठी किती आहे त्याला आपण रिअपॉर्शनमेंट करतो, म्हणजे सर्व्हिस डिपार्टमेंटमधून काढायचं आणि प्रोडक्शनला ते अलॉकेट करायचं आहे. ठीक आहे. बाकीचा जो प्रॅक्टिकल पार्ट आहे तो आपण बघणार नंतर आहोत. एवढा हा चार्ट इम्पॉर्टंट आहे, ह्याला तुम्ही ड्रॉ करून ठेवा. नेक्स्ट लेक्चरला आपण ह्याचं प्रॅक्टिकली बघणार आहोत. अशा पद्धतीने तुम्हाला प्रॉब्लेम्स असतात प्रोडक्ट 1, प्रोडक्ट 2, प्रोडक्ट 3 आणि त्याच्याशी रिलेटेड सर्व्हिसेस. बेसिस पण दिले जातात, कोणत्या बेसिसवर तुम्हाला बायफर्केट करायचं आहे. ठीक आहे. आता हा इलिस्ट्रेशन नंबर 2 जो आहे क्वेश्चन, हा एवढा तुम्ही लिहून घ्या. सोल्युशन मी तुम्हाला नंतर सांगेन. इलिस्ट्रेशन नंबर 2 किंवा मी ह्या क्लिक करून पाठवते आणि कशा पद्धतीने ड्राफ्टिंग करायचं आहे ते पण मी तुम्हाला सांगते. सो दिस इज ऑल फॉर टुडेज lecture. Thank you.